निसर्ग समिती धुळेतर्फे राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी शनिवारी दुपारी 1:30 वाजता धुळे शहरातील फुलवाला चौकातील स्पाइस स्ट्रीट हॉटेल या ठिकाणी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समिती धुळेतर्फे राज्यस्तरीय महिला परिषद 2025 अंतर्गत राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला। दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सदर राज्यस्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, वैद्यकीय, उद्योग, शासकीय, राजकीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श महिलांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देऊन या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार शरद पाटील, निसर्ग समिती संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, राज्य अध्यक्ष DR पाटील, राज्य महासचिव संतोषराव पाटील, जिल्हाध्यक्ष DB पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य आर्य पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बदाने, जिल्हा सचिव विश्वासराव पगार, महिला अध्यक्षा सुरेखा बोरसे, सचिव प्राध्यापक साधना बडगुजर, उपाध्यक्ष प्राध्यापक मनीषा पाटील, कार्याध्यक्ष सौ विद्या विलास देसले, संघटक श्रीमती भारती बदाने, शिंदखेडा निसर्ग समिती अध्यक्ष RR सोनवणे सर, आदर्श शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी एकूण 36 आदर्श महिलांना या ठिकाणी राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार वितरण करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने दोंडाईच्या येथील अहिराणी गायिका सौ इंदिरा महाजन, शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे सरपंच सौ अर्चना प्रभाकर पाटील, शिरपूर जायंट्स क्लब ऑफ बालाजी सिटीचे उपाध्यक्ष सौ मनीषा गहिवरे, भारतीय जैन संघटना खानदेश उपाध्यक्ष साक्री सौ जोशीलताई पगारिया, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पर्यवेक्षिका श्रीमती ज्योती सतीश देसाई, न्यू इंग्लिश स्कूल पाडळदे मुख्याध्यापिका श्रीमती भारती दत्तात्रय सोनवणे, बिलाडी माध्यमिक शिक्षिका श्रीमती चंद्रकला संजय बदाने, मानसी ब्युटी पार्लर अँड अकॅडमी धुळेच्या संचालिका सौ वंदना दीपक चौधरी, चिंचाडा नागपूर सरपंच सौ प्रणिता सुधाकर पडोडे, लोकनियुक्त सरपंच पिप्परखेड सौ मंजुषा जीवन गरुड, पिप्परखेड प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा सौ ज्योती धुमाड, पिंपळनेर येथील उपशिक्षिका श्रीमती योजना गांगुर्डे, शिंदखेडा रहीमपुरा रामनगर सरपंच सौ क्रांती अरुण पाटील, अंबनेर सामाजिक कार्यकर्त्या सौ ज्योत्स्ना लोहार, SSPS कॉलेज प्राध्यापिका सौ अश्विनी पाटील, धनूर लोणकोटे माजी सरपंच सौ सुनंदा कैलास पाटील, चाळीसगाव उद्योजिका सौ उज्ज्वला जयाजीराव देशमुख, अस्थिव्यंग दिव्यांग निवासी आश्रमशाळा नगाव मुख्याध्यापिका श्रीमती शीतल दिलीप पाटील, नांदगाव प्रगतशील शेतकरी श्रीमती कावेरी काशीनाथ वाघ, SSPS कॉलेज सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर रुपाली हंसराज पाटील, जळगाव कृषी कार्यालय कृषी सहायिका तालुका श्रीमती भारती पाटील, शिक्षण विद्या प्रसारक संस्थेचे विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापिका सौ दीपाली राहुल सावंत, पाचोरा तालुका अंतुर्ली खुर्दे सरपंच परवीन पिंजारी, शिंदखेडा वारेगाव जिल्हा परिषद केंद्र शाळा प्राथमिक शिक्षिका श्रीमती संगीता मराठे, चोपडा तालुका कार्यकर्त्या श्रीमती वैशाली पाटील, कानोसा हायस्कूल शिक्षिका सौ सुनीता गरुड, माडसा चाळीसगाव उद्योजिका पिंपळवाडा श्रीमती कविता महाजन, तामथरे जिल्हा परिषद केंद्र शाळा प्राथमिक शिक्षिका सौ वैशाली बिराडे, जटवाडे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुवर्णा वानखेडे, वारुड सेमी इंग्लिश जिल्हा परिषद शाळा श्रीमती अश्विनी भामरे, वलवाडी भागाई उच्च प्राथमिक विद्यालय शिक्षिका श्रीमती वैशाली भोये, श्रीमती मेघा सावडे, वरखेडी माध्यमिक विद्यालय शिक्षिका श्रीमती छायाबेन पाटील, हाडाखेड जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षिका श्रीमती शशिकला पाटील, नकाने केडी विस्पुते प्राथमिक विद्यामंदिर उपशिक्षिका श्रीमती प्रतिभा वाल्ले, नवसारी सामाजिक कार्यकर्त्या सौ पद्मिनी वाणी, सौ पूनम मालपुरे आदी सर्व महिलांना या ठिकाणी राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।
यावेळेस मोठ्या संख्येने सर्व आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित झालेल्या महिला, विविध क्षेत्रातील महिला व त्यांचे परिवारासह या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला असं वाटतं की हे खूप मोठं काम नाहीये, छोटं काम आहे। हे काम करून सुद्धा आपण समाज जीवनामध्ये खूप मोठं योगदान देऊ शकतो आणि म्हणून आम्ही जे काम हातात घेतलं होतं रक्तदानाचं, आम्हाला असं वाटतं की आपण हे काम केलं की थांबून जाईल। आणि आज 48 वर्ष झाली पण या कामाची गरज आजही संपलेली नाही। पण अनेक कार्यकर्ते तयार झाल्यामुळे ज्या काळात आम्ही रक्तदान करायचो त्यावेळेला शहराला फक्त 20 बाटल्यांची गरज होती। आज या शहरामध्ये जवळपास 300-350 रक्ताच्या बाटल्या लागतात। विचार करा की 48 वर्षाची रिक्वायरमेंट किती झाली। जिथं 22 बाटल्या लागायच्या तिथं 250 बाटल्या पर डे आता वेळात लागतात। तर ही गरज दिवसेंदिवस प्रत्येक कामाची वाढत चाललेली आहे। म्हणून तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत, मला 88ला छत्रपती अवॉर्ड मिळाला। लोकांना अवॉर्ड मिळालं की घरामध्ये तो मोमेंट ठेवून देतात, पुरस्कारचं प्रमाणपत्र ठेवून देतात आणि बस झालं माझ्या आयुष्याचं काम। पुरस्कार ही नवीन काम करण्याची प्रेरणा असते। माझ्या भगिनींना माझी विनंती आहे की तुम्हाला मिळालंय ना, तुमचा सन्मान झालेला आहे, तुम्ही ठासून सांगाल घरामध्ये की मला आता गौरव केलेला आहे, मला समाजासाठी थोडं काम करायचं आहे, मला आता थोडी सवड द्या। आपल्या पतीला सांगू शकतात, मुलांना सांगू शकतात, सुनांना सांगू शकतात, आपल्या भावाला सांगू शकतात, आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकतात की मला समाज जीवनासाठी आता मला थोडं काम करायचं आणि एक आयुष्यातलं एक काम आपण निवडायचं आणि त्याच्यावर जर योगदान दिलं तर मला असं वाटतं की माणसं मेल्यावर लगेच 10व्या-12व्या श्रीरामदादा विसरून जातात, अनेक माणसं जन्माला आली विसरून जातात। आमचे आदरणीय रोहिदास पाटलांच्या संदर्भात आज एक विषय होता, एकाचा फोन आला, त्यांना सांगत होतो की खूप